हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. मार्गीने जो मार्गी प्रिलिम 21 बिट्सची जी सिरीज चालू केली आहे त्या सिरीज अंतर्गत ज्या येऊ घातलेल्या 2021च्या प्रिलिमच्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या बिट आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्या दृष्टीनं आजची आपली पहिली बिट आहे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013. तर हा जो नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 आला आहे, यानुसार आपला फूड सिक्युरिटीचा जो पूर्वीचा ॲप्रोच होता, जो वेलफेअर बेस होता, तो वेलफेअर बेस ॲप्रोच जाऊन त्या ठिकाणी राईट बेस ॲप्रोच आलेला आहे. यानुसार अन्नाची सुरक्षा, अन्नधान्याची सुरक्षा हा व्यक्तीचा अधिकार बनला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट ह्या ॲक्टमध्ये महत्त्वाची झालेली आहे की जो या ॲक्टचं प्रिन्सिपल गायडिंग प्रिन्सिपल आहे ते लाईफ सायकल ॲप्रोच आहे. लाईफ सायकल ॲप्रोच म्हणजे काय, तर यामध्ये लॅक्टिक मदर असतील, प्रेग्नंट वुमन्स असतील किंवा जे मुलं आहेत, साधारणतः वयोगट हा 6 मंथ ते 14 वर्ष या वयोगटातील मुलांच्या संदर्भात देखील या ॲक्टमध्ये तरतुदी आहेत. त्यामुळे याला गायडिंग प्रिन्सिपल ॲज अ लाईफ सायकल ॲप्रोच असं असलेलं पाहायला मिळतं. यामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या जबाबदाऱ्यांचं ॲलोकेशन केलेलं आहे त्यानुसार ॲलोकेशन ऑफ फूड ग्रेन्स, ट्रान्सपोर्टेशन यांसारख्या ॲक्टिव्हिटी हा केंद्र शासन पाहतं, तर राज्य शासनाकडे यांनी बेनिफिशरीचं आयडेंटिफिकेशन असेल, रेशन कार्डचं डिस्ट्रीब्युशन असेल, यासारख्या जबाबदाऱ्या दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ॲक्टनुसार काय आहे, साधारणतः 5 kg फूड ग्रेन्स पर पर्सन पर मंथ हे दिलं जातं. यामध्ये 3 रुपये किलोने राईस, 2 रुपये किलोने वीट आणि 1 रुपये किलोने कोर्स ग्रेन्स अशा पद्धतीचं वितरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपली दुसऱ्या क्रमांकाची बीट ही याच कायद्याच्या संदर्भात असलेली अंत्योदय अन्न योजना आहे. तर ही अंत्योदय अन्न योजना सर्वसाधारणपणे डिसेंबर 2000मध्ये चालू झाली. सुरुवातीला BPLमधले जे पुअरेस्ट ऑफ पुअर सेक्शन आहे त्यांना यामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात तरतुदी करण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रारंभी ही अंत्योदय अन्न योजना सुरू झाल्याच्या नंतरनं 25 kg पर फॅमिली पर मंथ अन्नधान्याची तरतूद होती, पण तीच तरतूद 2002मध्ये 35 kg पर फॅमिली पर मंथवर नेल्याचं पाहायला मिळतं. 2005चा जर विचार 5मध्ये या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 38% BPL फॅमिलींचा समावेश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. साधारणतः 2.5 कोटी हाऊसहोल्ड हे यामध्ये समाविष्ट असल्याचं पाहायला मिळतं. तर यामध्ये जे अंत्योदय अन्न योजना आहे त्यातले टार्गेटेड ग्रुप कोणते आहेत, तर लँडलेस ॲग्रिकल्चरल लेबर, मार्जिनल फार्मरची जर व्याख्या करायची झाली तर जे 2.5 एकरपेक्षा किंवा 1 हेक्टरपेक्षा कमी भूधारणा असलेले शेतकरी यांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर जे क्राफ्ट्समन्स आहेत किंवा रूरल आर्टिसन्स आहेत, क्राफ्ट्समन आहेत. त्यानंतर हाऊसहोल्ड हेडेड बाय विडोज असतील, टर्मिनली इल पर्सन किंवा डिसेबल असतील. त्याचप्रमाणे ज्यांचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त आहे अशा वयोगटाला किंवा अशा व्यक्तींना या टार्गेटेड ग्रुपमध्ये यामध्ये समाविष्ट केल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरनं आपली तिसऱ्या क्रमांकाची बीट ही मिशन कर्मयोगी यांच्या संदर्भात आहे. कारण आपल्याला माहिती आहे जे आपल्या भारतातील नागरी सेवक आहेत, सिव्हिल सर्वंट आहेत, त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याच्या दृष्टीनं हा नॅशनल प्रोग्राम फ्रेमवर्क करण्यात आलेला आहे. तर ह्या अंतर्गत जे रूल बेस ॲप्रोच होता तो रूल बेस ॲप्रोच जाऊन रोल बेस ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट अशा पद्धतीचं ह्यामध्ये मेकॅनिझम आहे. म्हणजे मिशन कर्मयोगीने रूल बेस ॲप्रोच टू रोल बेस ॲप्रोच अशा पद्धतीचे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करण्याच्या दृष्टिकोनातनं या मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून लक्ष ठेवल्याचं पाहायला मिळतं. तर ह्यामध्ये ऑन साईड लर्निंगवर प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे थेअरीबरोबर तुम्हाला प्रॅक्टिकल बी आलं पाहिजे, पण ते देत असताना ऑन साईड फील्ड नॉलेजच्या माध्यमातून, फील्ड एक्सपिरियन्सच्या माध्यमातून ते लर्निंग कसं करता येईल या दृष्टीने त्यामध्ये प्रयत्न करणार आहेत. यामध्ये सर्वसाधारणपणे 6 पिलर हे निर्माण करण्यात आले मिशन कर्मयोगी अंतर्गत. तर त्यामध्ये इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, कॉम्पिटन्सी फ्रेमवर्क, डिजिटल लर्निंग, इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम, त्यानंतर मॉनिटरिंग अँड इव्हॉल्युशन ऑफ फ्रेमवर्क. ह्या 6 फ्रेमवर्क अंतर्गत सिव्हिल सर्व्हिसचा रोल बेस टू रोल बेस अशा पद्धतीचं ट्रान्झिशन करण्याच्या दृष्टिकोनातनं हे मिशन कर्मयोगी कार्यरत राहणार आहे. त्यानंतरनं पुढची आपली बीट आहे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्कीम. तर ही स्कीम आपलं जे पब्लिक फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट आहे त्या अंतर्गत कार्यरत राहणार आहे. तर यामध्ये ही स्कीम सर्वसाधारणपणे 2018मध्ये कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये एंड टू एंड
कॅम्प्युटरायझेशन ऑफ टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, याची जे गोष्ट जे याचे बेनिफिशरी आहेत त्यांचं एंड टू एंड कॅम्प्युटरायझेशन करणं हे ह्यामध्ये महत्त्वपूर्ण असे या इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीमचं लक्ष आहे. तर ह्याचं एम काय, मुख्य एम काय, नॅशनल वाईड पोर्टेबिलिटी ऑफ बेनिफिट अंडर द फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे, जो आपला फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 आहे. त्यानुसार नॅशनल वाईड पोर्टेबिलिटी ऑफ बेनिफिट्स म्हणजे वन नेशन वन रेशन ही जी संकल्पना आहे त्या दृष्टिकोनातनं नॅशनल वाईड पोर्टेबिलिटी कशी देता येईल या अनुषंगानं हे मिशन ही स्कीम कार्यरत होणार आहे. तर यामध्ये फोकस एरिया त्यांनी कोणत्या एरिया फोकस एरिया ह्यांचे जे डुप्लिकेट आहेत बेनिफिशरी किंवा रेशन कार्ड धारक ते डुप्लिकेशन कमी करणे, डिडुप्लिकेशन करणे. त्यानंतरनं ॲडव्हान्स जे वेब बेस किंवा मोबाईल बेस ॲप्लिकेशन आहेत, जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून बेनिफिशरींपर्यंत कशा पद्धतीने पोचता येईल याचा आढावा घेणे. त्याचप्रमाणे जे चांगले एक्सपिरियन्स क्रॉस लर्निंग अँड शेअरिंग ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस बिटवीन स्टेट अँड युनियन टेरिटरीज यांच्याबद्दल ज्या चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत त्यांची देवाणघेवाण कशी करता येतील की कशा शेअर करता येतील या दृष्टीनं हे कार्यरत राहणार आहे. त्यानंतर आपली 5वी बीट आहे नॅशनल कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अमेंडमेंट ॲक्ट 2020 नॅशनल कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अमेंडमेंट ॲक्ट 2020. तर ह्या ॲक्टनुसार काय होणार आहे, तर आपण जो पूर्वीचा ॲक्ट होता त्याच्यानुसार प्रोहिबिशन टू ॲक्सेप्ट फॉरेन कॉन्ट्रीब्युशन कोणाला होतं, जो इलेक्शन लढवणारा उमेदवार असेल, जज असेल, पब्लिक सर्वंट असेल, एडिटर असेल, पब्लिशर असेल, या सर्वांना प्रोहिबिशन होतं. पण आता जो 2020मध्ये त्यात अमेंडमेंट केली, ह्या अमेंडमेंटनुसार यामध्ये पब्लिक सर्वंट ही नवीन टर्म ॲड करण्यात आलेली आहे. तर पब्लिक सर्वंट कोणाला म्हणायचं, तर त्यांनी सांगितलं की एनी पर्सन हू इज इन सर्व्हिस ऑर पे ऑफ गव्हर्नमेंट त्यांना पे करत असेल किंवा गव्हर्नमेंटच्या सर्व ह्याच्यात असेल तर त्याला पब्लिक सर्वंट असं गणलं जाणार आहे. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आली नवीन अमेंडमेंटमध्ये फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अमेंडमेंट ॲक्टनुसार FCRA अकाउंट खोलायचं आहे. FCRA हे अकाउंट असल्याशिवाय तुम्हाला परराष्ट्रातून कॉन्ट्रीब्युशन घेता येणार नाही. यासाठी हे अकाउंट SBIच्या विशिष्ट अशा शाखेतच तुम्हाला खोलावं लागणार आहे. त्यामुळे विशिष्ट अशा शाखेमध्ये हे अकाउंट असेल आणि त्या अकाउंटच्या माध्यमातूनच तुम्हाला परकीय जी मदत येणार आहे, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन येणार आहे ते घेण्यासाठी तुम्हाला हे करण्यात आले. म्हणजे यामध्ये FCRA अकाउंट असेल, पब्लिक सर्वंटचं समावेश असेल, ह्या 2 गोष्टी नव्याने आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तुमचा या ॲक्टनुसार जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च आहे तो देखील कमी करण्यासंदर्भातल्या तरतुदी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या आस्थापना असतील किंवा ज्यांचं रिन्युविंग करायचं आहे लायसन्स, त्यासाठी रिन्युविंग करण्यापूर्वी कंडक्टिंग इन्क्वायरी बिफोर द रिन्युविंग ऑफ सर्टिफिकेट टू बी इन्श्युअर दॅट पर्सन हॅज फुलफिल द ऑल स्पेसिफाईड ॲक्टमध्ये स्पेसिफाईड केलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता विशिष्ट अशा त्या NGOने असेल किंवा त्या आस्थापनेने केली असेल तरच त्यांना त्या संदर्भातल्या गोष्टी ह्या मदत ही घेता येणार आहे. म्हणजे एकतर पब्लिक सर्वंट नावाने समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर FCRA अकाउंट यामध्ये ज्या माध्यमातूनच तुम्हाला परकीय मदत घेता येणार आहे. त्यानंतर जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च आहे तो कमी करायचा आणि रिन्यू करण्यापूर्वी इन्क्वायरी केली जाईल. अशा तरतुदी ह्या नवीन अमेंडमेंटमध्ये आलेलेच पाहायला मिळतात. त्यानंतर पुढची आपली 6 नंबरची बीट आहे इलेक्ट्रिसिटी राईट ऑफ कन्झ्युमर रूल 2020. तर अलीकडल्या काळामध्ये UPSC आपल्याला ॲक्ट बेस किंवा रूल बेस क्वेश्चन विचारायला लागलेले आहे. त्या अनुषंगानं आपल्याला अशा पद्धतीच्या ज्या नवीन रूल्स किंवा ॲक्ट आहेत ते माहीत करून घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आपण ही न्यूज पाहणार आहोत. तर मिनिस्ट्री ऑफ पॉवर अंतर्गत हे रूल आलेले आहेत. पण आपल्याला ही मंत्रालय माहीत असणं गरजेचं आहे. UPSC विचारत असताना स्कीम, तिचं मंत्रालय काय आहे, त्याचे प्रमुख एम काय आहे या संदर्भात आपल्याला विचारतं. तर अनुषंगानं इलेक्ट्रिसिटी राईट्स ऑफ कन्झ्युमर रूल 2020 हे मिनिस्ट्री ऑफ पॉवर अंतर्गत आल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरनं यामध्ये कन्झ्युमर आहेत त्याच्या संदर्भात असलेले जे 11 की एरिया आहेत त्या संदर्भातल्या तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे कन्झ्युमरचे राईट्स कशा पद्धतीचे असतील, त्याला कॉम्पेन्सेशन कशा पद्धतीचं द्यायचं, त्यानंतरनं त्याच्या रिन्युविंग किंवा पेमेंट कशा पद्धतीचं, कन्झ्युमर ग्रीव्हन्स रेड्रेसल कसं असेल, कॉल सेंटरची व्यवस्था असेल, डिस्कनेक्शन किंवा रिकनेक्शन संदर्भातल्या तरतुदी असतील, बिलिंग आणि पेमेंट, मीटरिंग आणि अरेंजमेंट, या सर्व गोष्टींचा जे 11 की एरिया आहेत त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळं राईट ऑफ कन्झ्युमर
आणि यामध्ये राईट्स, कंझ्युमरचे राईट्स आणि जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांचे ऑब्लिगेशन काय आहेत या संदर्भातल्या तरतुदी आल्यामुळे डिस्ट्रीब्युटरची अकाउंटेबिलिटी काय कंझ्युमरप्रती ही यामुळं प्रस्थापित होण्यासाठी मदत होणार आहे. त्या अनुषंगानं हे रूल्स आलेले आहेत. त्यानंतर 7 नंबरची आपली बीट नॅशनल मेडिकल कौन्सिल संदर्भात आहे. तर ही नॅशनल मेडिकल कौन्सिल ॲक्ट 2019नुसार हे कमिशन आलेलं आहे, नॅशनल मेडिकल कमिशन. तर या कमिशन ॲक्ट नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्ट 2019नुसार जे आपलं पूर्वीचं मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आहे त्याला रिप्लेस करून हे नॅशनल मेडिकल कमिशन आलेलं आहे. तर या कमिशन अंतर्गत 33 सदस्य असणार आहेत. एक सदस्य हा त्याचा चेअरपर्सन असणार आहे. हा चेअरपर्सन हा मस्ट बी मेडिकल प्रॅक्टिशनर, तो वैद्यकीय व्यवसायात असला पाहिजे किंवा विद्याशाखेचा तो हे माणूस असला पाहिजे. त्यानंतरनं 10 हे एक्स ऑफिसो मेंबर असणार आहेत आणि 22 हे पार्ट टाईम मेंबर असणार आहेत. जे 22 पार्ट टाईम मेंबर आहेत त्यातील 60% हे मेडिकल प्रॅक्टिशनर असावेत असं त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मेडिकल ॲडवायझरी कौन्सिलची देखील स्थापना करण्यात आली. यानुसार राज्य किंवा युनियन टेरिटरी यांचे प्रतिनिधी देखील यामध्ये असणार आहेत. यानुसार मेजर्स टू डिटरमाइन अँड मेंटेन द मिनिमम स्टँडर्ड ऑफ मेडिकल एज्युकेशन हे प्रस्थापित करण्यासाठी जे ॲडवाईस द्यायची त्या संदर्भात हे काम करणार आहेत. मिनिमम स्टँडर्ड डिटरमाइन टू मेंटेन स्टँडर्ड ऑफ मेडिकल एज्युकेशन हे या प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने यांची मदत घेतली जाणार आहे. तर या कमिशनाअंतर्गत 4 ॲटोनॉमस बोर्ड स्थापन करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एक प्रेसिडेंट आणि 4 मेंबर्सचा समावेश असणार आहे. तर अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड, मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड, इथिक्स अँड मेडिकल रजिस्ट्रेशन बोर्ड ह्या 4 ॲटोनॉमस बोर्ड हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढची आपली बातमी आहे 8 नंबरची नॅशनल ह्युमन राईट कमिशन. तर अलीकडल्या काळात प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अमेंडमेंट ॲक्ट 2019नुसार आपल्या पूर्वीच्या ह्युमन राईट्स संदर्भातल्या कायद्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. ते बदलमध्ये सर्वप्रथम जे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हेच याचे चेअरपर्सन होऊ शकत होते, पण आता याचे चेअरपर्सन होण्यासाठी केवळ चीफ जस्टिस ऑफ इंडिया असण्याची गरज नाही, त्याबरोबर सुप्रीम कोर्टाचे तुम्ही जरी जज असाल तरी तुम्हाला ते पदावर जाता येणार आहे. दुसरं यामध्ये 2 तज्ज्ञ ह्युमन राईट्स क्षेत्रातले तज्ज्ञांची यामध्ये नेमणूक अशी तरतूद पूर्वी होती. आता 3 तज्ज्ञांची नेमणूक यामध्ये होणार आहे आणि त्या 3 तज्ज्ञांपैकी एक ही स्त्री असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा बदल असा आहे की नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास या कमिशनचे चेअरपर्सन असतील किंवा नॅशनल कमिशन प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स हे असेल किंवा चीफ कमिशनर फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी यांची चेअरपर्सन असतील, यांचा समावेश देखील आता जे ह्युमन राईट कौन्सिल होती त्याच्या सदस्यांमध्ये होणार आहे. त्यानंतर जे चेअरपर्सन आणि मेंबर यांचा जो कालावधी होता तो कमी करून 3 इयर ऑर स्टील द एज ऑफ 70 इयर असा करण्यात आलेला आहे. त्यानंतरनं आपण जर राज्यांच्या संदर्भातील ह्युमन राईट कमिशनचा विचार करायला गेलं तर त्याच्या अध्यक्षपदावर किंवा चेअरपर्सन म्हणून जी नेमणूक होणार आहे त्यासाठी देखील हायकोर्टाचे म्हणजे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असण्याची गरज आता राहिलेली नाही. मुख्य न्यायमूर्तीबरोबरच हायकोर्टाचे न्यायमूर्ती असलेल्यांची देखील त्या ठिकाणी नेमणूक होणार आहे. त्यानंतरनं पुढची आपली 9 नंबरची बीट ही इनर लाईन परमिट संदर्भात आहे. तर सर्वसाधारणपणे बेंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन ॲक्ट 1873नुसार याचं नियमन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यानुसार अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मणिपूर या राज्यांमधील मध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल, विशिष्ट अशा इनर लाईन परमिट एरियाच्या बियॉन्ड जर जायचं असेल तर यासाठी भारतीय नागरिकाला या संदर्भात परवानगी घ्यावी लागते. तर ही तरतूद कशासाठी ठेवली अशा प्रश्नाचं उत्तर राज्यसभेमध्ये 2013मध्ये देत असताना भारताचे जे मंत्री आहेत या विभागाचे त्यांनी सांगितलं होतं की मेन एम ऑफ इनर लाईन परमिट सिस्टीम इज टू प्रिव्हेंट द सेटलमेंट ऑफ अदर इंडियन नॅशनल्स इन द स्टेट व्हेअर इनर लाईन परमिट रिजिम इज प्रिव्हेलंट इन ऑर्डर टू प्रोटेक्ट द इंडिजिनस ट्राईब पॉप्युलेशन. इंडिजिनस आणि ट्राईब पॉप्युलेशनचं प्रोटेक्शन करण्याच्या हिशोबाने त्यामध्ये सेटलमेंट होऊ नये यासाठी आम्ही ही तरतूद कायम ठेवली आहे अशा पद्धतीचं विधान हे राज्यसभेमध्ये करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रोहिबिट्स द आउटसाइडर एंट्री इन टू द एरिया बियॉन्ड द इनर लाईन परमिट विदाऊट पासच्या शिवाय तुम्हाला त्या एरियामध्ये जाता येत. अशा पद्धतीच्या या तरतुदी ह्या इनर लाईन परमिट आहे. त्यासाठी बेंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन ॲक्ट 1873 नुसार ह्या कार्यान्वयन केलं जातं.
त्यानंतर रिस्ट्रिक्टेड एरिया परमिट फॉर फॉरेनर्स, म्हणजे जे परराष्ट्रातील नागरिक आहेत त्यांना विशिष्ट अशा प्रदेशात, म्हणजे ह्यात बी दोन प्रकार आहेत, एक प्रोटेक्टेड एरियामध्ये किंवा रिस्ट्रिक्टेड एरिया, त्यासाठी वेगवेगळ्या गाईडलाईन ते आपण पाहणार आहोत. तर पहिली अंडर द फॉरेनर प्रोटेक्टेड एरिया ऑर्डर 1958 यानुसार जे आपले इनर लाईन परमिट राज्य आहेत, त्याचबरोबर जे इंटरनॅशनल बॉर्डर असलेले राज्य आहेत, त्या राज्यामध्ये परदेशातून येणाऱ्या नागरिकाला जायचं असेल तर कॉम्पिटंट ॲथॉरिटीची परमिशन ही घ्यावी लागते. त्यासाठी फॉरेनर प्रोटेक्टेड एरिया ऑर्डर 1958 हे कार्यरत आहे. तर हे प्रोटेक्टेड एरिया कोणते आहेत, तर अरुणाचल प्रदेश, पार्ट ऑफ हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि उत्तराखंड यामधील जे पार्ट आहेत त्यामध्ये, त्याचप्रमाणे जे मणिपूर, मिझोराम आणि नागालँड आहेत हे 2010पर्यंत या प्रोटेक्टेड एरियामध्ये येत होते. पण आपले जे होम मिनिस्ट्री आहे त्यांनी 2010ला ह्या 3 राज्यांचा, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड यांचा प्रोटेक्टेड एरियाच्या ह्याच्या यादीमधून त्यांची नावे वगळली आहेत. हे करत असताना त्यासाठी त्यांनी 2 तरतुदी ठेवल्यात. एक, अफगाण आणि चायना, पाकिस्तान या देशातील नागरिक ह्या राज्यात जाणार असतील तर त्यांना परमिशन घ्यावी लागेल. आणि दुसरं म्हणजे म्यानमारला लागून असलेल्या ज्या सीमा आहेत आपल्या मणिपूर, मिझोराम आणि नागालँड, ह्या सीमा असलेल्या भागात 16 किलोमीटरच्या पलीकडे अलीकडे जर त्यांना भारतामध्ये यायचं असेल म्यानमारमधील नागरिकांना तर त्यांना परमिशन घ्यावी लागणार आहे. त्यासाठी फॉरेनर प्रोटेक्टेड एरिया ऑर्डर 1958 ही कार्यरत राहणार आहे. त्यानंतरनं दुसरं आपण बघितलं होतं की प्रोटेक्टेड एरिया आणि दुसरं रिस्ट्रिक्टेड एरिया. फॉरेनर रिस्ट्रिक्टेड एरिया ऑर्डर 1963. इथं आपल्याला जे वर्ष आहे त्यामध्ये आपली आदलाबदल करून फसगत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रोटेक्टेड एरियाची ऑर्डर ही 1958ची आहे आणि रिस्ट्रिक्टेड एरियाची ऑर्डर ही 1963ची आहे. हे आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे. तर यानुसार अंदमान निकोबार आईसलँड असतील किंवा सिक्कीमचा काही भाग असेल तो हा रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं अंदमान निकोबारमधील काही भाग हा युनियन टेरिटरीजला जो एंटायर युनियन टेरिटरीज अंदमान आणि निकोबार ह्या एरियामधील एंटायर टेरिटरीज हा याचा भाग आहे रिस्ट्रिक्टेड एरियाचा. आणि सिक्कीममधला काही भाग हा रिस्ट्रिक्टेड एरियात येतो तर काही भाग हा प्रोटेक्टेड एरियात येतो. त्यामुळे सिक्कीम असं एकमेव राज्य आहे ती त्यांना प्रोटेक्टेड एरिया 1858 असेल किंवा रिस्ट्रिक्टेड एरिया 1963 या दोन्ही नियमांचा आधार घेऊन त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी परराष्ट्रातून येणारा जो नागरिक आहे, परदेशी नागरिक आहे, त्याला कॉम्पिटंट ॲथॉरिटी भारतातील त्याची परमिशन घेऊन यामध्ये जावे लागते. त्यानंतर यासाठी एक एक्सेप्शन, फक्त एव्हरी एक्सेप्ट सिटीजन ऑफ भूतान त्यांना जर ह्या एरियामध्ये यायचं असेल तर त्यासाठी परमिशन, म्हणजे फक्त भूतानच्या नागरिकाला या एरियामध्ये जाता येतं. हे आपल्याला पाहावे लागेल कारण ते आपले मैत्री राष्ट्र आहे. त्यानंतरनं आपली 11 नंबरची बीट ही क्वेश्चन आवर संदर्भात आहे. तर आत्ता जे मान्सूनचं अधिवेशन झालं त्यामध्ये क्वेश्चन आवर्स हा नसणार होता, पण त्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करणं गरजेचं. मग क्वेश्चन आवर हे भारताच्या संसदीय परंपरेत पहिल्यांदाच असं झालं आहे का की क्वेश्चन आवर हा घेतला गेला नाही. तर ते यापूर्वी 1962 असेल, 1975 असेल, 1976, 1991, 2004 आणि 2009 या कालावधीमध्ये क्वेश्चन आवर हे संसदीय अधिवेशनामध्ये ठेवले नव्हते. त्या अनुषंगानं आता आपल्या ह्या वर्षी जे मान्सूनचं अधिवेशन झालं गत सालामध्ये त्यामध्ये देखील क्वेश्चन आवर्स हे नव्हते. तर हा क्वेश्चन आवरचा जर आपण विचार करायला गेलं तर जे संसदीय अधिवेशनातील सभागृहाच्या बैठकीतील जो पहिला तास असतो तो हा क्वेश्चन आवर म्हणून ओळखला जातो. या क्वेश्चन आवरमध्ये स्टार क्वेश्चन, अनस्टार क्वेश्चन आणि शॉर्ट नोटीस क्वेश्चन अशा 3 पद्धतीचे क्वेश्चन विचारण्याची मुभा असते. तर यामध्ये जे स्टार क्वेश्चन असतील त्यांना तोंडी उत्तरं हे सदनामध्ये संबंधित विभागाच्या मंत्र्याला द्यावी लागतात आणि त्याच्यावर उपप्रश्न विचारण्यासंदर्भात देखील तरतूद असते. यासाठी नियम क्रमांक 36चा आधार घेतला जातो. त्यानंतर अतारांकित क्वेश्चन आहेत त्यांचे उत्तरे ही लेखी स्वरूपात देतात, त्यामुळे त्याला उत्तरं देत असताना उपप्रश्न विचारण्याची शक्यता नसते किंवा विचारता येत नाहीत कारण लेखी उत्तरे त्याची मिळालेली असतात. त्यासाठी संसदीय कामकाजासंदर्भातला जो नियम 39 आहे तो लागू केला जातो. त्यानंतर अल्पसूची किंवा अल्पसूचनावधी किंवा शॉर्ट नोटीस क्वेश्चन. तर सर्वसाधारणपणे बाकीच्या प्रश्न जर विचारायचे असेल तर 10 दिवसापूर्वी ते विचारावं लागतात, पण हे अशा पद्धतीचे तातडीचे आणि अत्यावश्यक आहेत असे सार्वजनिक महत्त्वाचे प्रश्न जर विचारायचे असतील तर 10 दिवसापेक्षाही कमी सूचना देऊन देखील अशा पद्धतीचे प्रश्न हे सदनामध्ये विचारता येऊ शकतात आणि त्याला उपप्रश्न विचारण्याची देखील मुभा असल्याचं पाहायला मिळते. तर सर्वसाधारणपणे
जे संसदीय अधिवेशनातील राष्ट्रपतीचं अभिभाषण असेल किंवा ज्यावेळेस आपल्या अर्थमंत्री हे त्यांचं अर्थसंकल्प मांडत असतील, या 2 दिवशी मात्र अशा पद्धतीच्या प्रश्न क्वेश्चन आवर्स हा होत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 0 आवर जे भारतीय संसदीय परंपरेचं न्यू इनोव्हेशन आहे त्याचा आपण विचार करावा लागेल. कारण नॉट मेन्शन इन पार्लमेंटरी रूल बुक, जरी पार्लमेंटरी रूल बुकमध्ये नसलं तरी हा क्वेश्चन आवर्स हा भारतामध्ये होत असल्याचं पाहायला मिळतो. या म्हणजे सर्वसाधारणपणे आपण बघितलं की जो पहिलं संसदेचं अधिवेशन 11 सभागृहाचं बैठक 11ला चालू झाल्यानंतर पहिला 1 तास हा 12 वाजेपर्यंत क्वेश्चन आवर्स असतो. मग 12च्या नंतरनं आणि सभागृहाचा अजेंडा पटलावर येण्याच्या दरम्यानचा जो वेळ असतो त्या दरम्यान हा प्रश्न क्वेश्चन आवर्स विचारण्यासाठी 0 आवर्स म्हणून ओळखला जातो. म्हणजे 12 वाजले म्हणजे एक प्रकारे शून्याचा किंवा 0पासून परत सुरुवात होते. त्या अनुषंगाने याला युफेमिस्टिकली 0 आवर्स हे म्हटलं जातं. म्हणजे MP कॅन राईज मॅटर विदाऊट एनी प्रायर नोटीस. मग प्रायर नोटीस न देताही तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता. सर्वसाधारणपणे आपण बाकीचे क्वेश्चन विचारायचं पाहिलं तर 10 दिवसाच्या पूर्वसूचना देऊन ते विचारावं लागत होते. पण यासाठी त्या दिवशीचा जो 8:30 ते 9 या दरम्यानचा वेळ आहे त्यानुसार तुम्ही ज्या संसदीय कामकाजासंदर्भातलं काम करणाऱ्या विभागाला तुमचे क्वेश्चन देण्याची गरज आहे. त्यानुसार सभापती महोदय तुम्हाला वेळ देऊ शकतात. सर्वसाधारणपणे ह्या 0 आवर्समध्ये 20 मॅटर पर डे तुम्हाला राईज करता येतात. 0 आवर्समध्ये हे आपल्याला पाहावे लागेल. त्यानंतरनं आपला पुढची बीट आहे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. जी सौरभ यादव वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश ही जी 2020 ही जी खटला होता, यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलच्या संदर्भातल्या नेमणुकासंदर्भात व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची चर्चा झाल्याची पाहायला मिळते. तर व्हर्टिकल रिझर्वेशनचा जर विचार करायला गेलो तर भारतीय परिप्रेक्षातून तर SC ST OBC यांना जे आरक्षण लागू केलं जातं आपल्या अनुच्छेद 16(4) नुसार, आर्टिकल 16(4) नुसार, यानुसार व्हर्टिकल रिझर्वेशनची तरतूद लागू असल्याचं पाहायला मिळतं. त्यानुसार जो पेसिफिक ग्रुप केला किंवा पेसिफिक गटासाठी जी नामनिर्देशित केले आहेत किंवा ज्यांच्या संदर्भात पेसिफिक असे तरतूद असेल त्याच व्यक्तींना किंवा त्याच गटातील व्यक्तींना याचा लाभ मिळतो. हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा विचार करायला गेलं तर वुमन्स, ट्रान्सजेंडर्स, डिसेबल्स यांसारख्या व्यक्तींचा समावेश हा हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये होतो. सर्वसाधारणपणे आर्टिकल 15(3) नुसार या संदर्भात तरतुदी असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरनं पुढची न्यूज आपली ही इम्पिचमेंट संदर्भातली आहे. आपण पाहिलं की अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या इम्पिचमेंट संदर्भात महाभियोगासंदर्भात चर्चा न्यूजमध्ये होते. त्या अनुषंगानं मग आपल्याला भारताच्या आपले प्रेसिडेंट आहेत ते त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची आपण तुलनात्मक माहिती घेणार आहोत. तर इंडियाचे ग्राउंड काय आहेत भारताच्या राष्ट्रपतीला महाभियोगाने दूर हटवण्यासाठी? तर व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशनचं व्हायलेशन केलं तर त्यांना दूर करता येऊ शकतं. पण व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय हे मात्र स्पष्ट नाही. ह्याच तुलनेत जर US चा विचार करायला गेलं तर ब्रायबरी, एनी अदर हाय क्राईम्स किंवा ट्रिजन यासारख्या जर त्यांनी बाबी केल्या असतील तर त्यांच्यावर महाभियोग चालवला जाऊ शकतो. तर महाभियोग सुरू करण्याच्या संदर्भातली जर प्रक्रियेचा जर आपण विचार करायला गेलो तर भारतामध्ये कोणतंही सदन, लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, कोणतंही सदन हे या संदर्भात कारवाई करू शकतं. पण अमेरिकेच्या परराष्ट्र जे प्रेसिडेंट आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांना दूर करायचं असेल तर ओन्ली हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे जे लोअर हाऊस आहेत तेच या संदर्भातले मोशन आहे ती इनिशिएट करू शकतं. त्यानंतर प्रोसिजर कशी आहे तर भारताच्या संदर्भात विचार करायला गेलं तर 1/4 सदस्यांनी सही करून त्या संदर्भातलं निवेदन हे सभापती महोदयांना देणं गरजेचं आहे. मग त्याच्यावर 14 दिवसाचा वेळ हा आपल्या प्रेसिडेंटला त्यांची मत मांडण्यासाठी दिला जातो. त्यानंतरनं हे 2/3 मेजॉरिटी ऑफ टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस म्हणजे 2/3 जी मेजॉरिटी आहे ती टोटल हाऊस यांनी ते पारित करावं. ते पारित केल्यानंतर ते दुसऱ्या सदनाकडे गेल्यानंतर दुसरं सदन हे त्या हाऊस ॲक्ट ॲज अ इन्व्हेस्टिगेशन हाऊस, दुसरं सदन ह्या त्या चौकशी करून म्हणजे इन्व्हेस्टिगेशन हाऊस म्हणून गणलं जाणार. त्यानंतरनं त्या सदनाने जर 2/3 मेजॉरिटीने हा कायदा पास केला तरच तो
महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण झाली असं समजलं जातं. ह्याच तुलनेत जर आपण US विचार करायला गेलं तर सर्वसाधारण जो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी साध्या बहुमताने जरी मंजूर केला तरी चालतो, पण त्यानंतरनं ते ज्यावेळेस सिनेटकडे येणार आहे, त्यांचं अप्पर हाऊसकडे येणार आहे, ते कोर्ट म्हणून भूमिका बजावतं. मग अप्पर कोर्ट जे अप्पर हाऊस आहे ते त्याच्या कोर्ट म्हणून भूमिका बजावल्याच्या नंतर त्या सदनाने 2/3 बहुमताने जर पारित केलं तर महाभियोग प्रक्रिया ही लागू होते. त्यानंतर आपली 15 नंबरची बीट ही सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन संदर्भात आहे. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन हे 1964ला जे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन संदर्भात कमिटी गठीत करण्यात आली होती के संतानाम यांची, त्या कमिटीच्या शिफारशीनुसार 1964ला सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर ह्या सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनलाच सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ॲक्ट 2003 नुसार स्टॅच्युटरी दर्जा देण्यात आल्याचं पाहायला मिळतं. तर हे कोणत्याही भारतातल्या मंत्रालयाअंतर्गत काम करत नाही. ही सर्वस्वी ही संस्था भारताच्या संसदेला जबाबदार असल्याचं पाहायला मिळतं. आणि ह्यांची स्वतःची अशी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नसून जे आपले CBI असेल किंवा चीफ व्हिजिलन्स कमिशन ऑफिसर असतील यांच्या माध्यमातून ते चौकशी घडवून आणतात किंवा करतात. त्यानंतर यांना जे अधिकार मिळतात तर दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1946 नुसार मिळत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर आपली 16 नंबरची बीट ही डाटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्स संदर्भात आहे. तर डाटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्सचा जर आपण विचार करायला गेलं तर ही इंडेक्स कोण काढतं? नीती आयोगाचं जे डिपार्टमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफिस DMEO हे नीती आयोगाच्या अंतर्गत काम करणारं ऑफिस हे डाटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्स काढत असल्याचं पाहायला मिळतं. ते काय करतं आहे, जे गव्हर्नमेंटचे मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंट त्यांच्या परफॉर्मन्स ऑन द इम्प्लिमेंटेशन ऑफ सेंट्रल सेक्टर स्कीम आणि सेंट्रली स्पॉन्सर स्कीम यांच्या इम्प्लिमेंटेशन संदर्भात केंद्रीय मंत्रालय किंवा विभाग असेल यांचा परफॉर्मन्स कसा आहे या आधारावर ही इंडेक्स काढली जाते. तर ह्या इंडेक्सचे 6 प्रमुख थीम्स आहेत. डाटा जनरेशन, डाटा क्वालिटी, यूज ऑफ टेक्नॉलॉजी, डाटा ॲनालायसिस, यूज अँड डिसेमिनेशन, त्यानंतर डाटा सिक्युरिटी, ह्युमन रिसोर्स कॅपॅसिटी आणि केस स्टडी या सर्व बाबींचा विचार ही इंडेक्स काढताना नीती आयोगाचा तो विभाग करत असतो पाहायला मिळतं. त्यानंतर 17 नंबरची बीट ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट संदर्भात आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट संदर्भात सर्वोच्च न्यायालय पॉवर टू पनिश कंटेम्प्ट ऑफ इटसेल्फ संदर्भात 129 कलम किंवा अनुच्छेद 129 सुप्रीम कोर्टासंदर्भात आणि अनुच्छेद 215 हा हायकोर्टासंदर्भात पॉवर टू पनिश कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या संदर्भात असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर जो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट संदर्भातलं तरतुदी आहेत ते आपल्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971 मध्ये पाहायला मिळतात. यानुसार कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे 2 प्रकारचे आहेत, एक सिव्हिल आणि दुसरा क्रिमिनल. तर सिव्हिल सदरामध्ये जर आपण पाहिलं तर विलफुल डिसऑबेडन्स ऑफ एनी जजमेंट, त्यानंतरनं ऑर्डर डायरेक्शन ऑर्डर ऑर रिट ऑर एनी अदर प्रोसेस ऑफ कोर्ट और विलफुल ब्रीच ऑफ एनी अंडरटेकिंग गिवन बाय कोर्ट. म्हणजे कोर्टने दिलेला कोणताही निवाडा असेल किंवा त्यांनी दिलेले ते कोर्टाच्या आदेशाचं आज्ञापालन झालेलं नसेल तर ते सिव्हिल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लागू होतं. तर क्रिमिनल कोर्टचा जर आपण विचार करायला गेलं तर लोअर द ॲथॉरिटी ऑफ एनी कोर्ट, इंटरफेअर विथ ड्यू कोर्स ऑफ एनी ज्युडिशियल प्रोसेसिंग किंवा ऑब्स्ट्रक्ट म्हणजे तुम्ही त्याला अडथळे निर्माण केले ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस एनी मॅनर तर त्यांच्यावर क्रिमिनल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हा लागू केला जाऊ शकतो. तर याच्या पनिशमेंट केला विचार करायला गेलं तर सिम्पल प्रिझनमेंट फॉर टर्म ऑफ 6 मंथ और फायनल अप टू फाईन किंवा म्हणजे 6 महिन्यापर्यंत तुम्हाला कैद किंवा 2000 रुपयापर्यंत तुम्हाला फाईन किंवा दोन्ही अशा पद्धतीच्या शिक्षेच्या त्यामध्ये तरतुदी असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर 18 नंबरची बीट ही आपली कॅबिनेट सेक्रेटरिएट संदर्भात आहे. तर कॅबिनेट सेक्रेटरिएट इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस रूल 1961 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲलोकेशन ऑफ बिझनेस रूल 1961 यानुसार जे मिनिस्टर अँड डिपार्टमेंट यांचे जे फंक्शन आहेत स्मूथली कशा पद्धतीनं केले जातील किंवा मंत्रालयाअंतर्गत कोऑर्डिनेशन कसं प्रस्थापित केला जातं या संदर्भात ते काम करत असल्याचं पाहायला मिळतं. हे कॅबिनेट कमिटी असतील
किंवा प्रोव्हाइड सेक्रेटरियल ॲसिस्टंट टू कॅबिनेट कमिटी. जे कॅबिनेट कमिटी आहेत त्यांना सेक्रेटरिएट ॲसिस्टंट देखील हे कॅबिनेट सेक्रेटरिएट पोहोचवत असल्याचं पाहायला मिळतं किंवा देत असल्याचं पाहायला मिळतं. जे प्रेसिडेंट असतील, व्हाईस प्रेसिडेंट असतील किंवा मिनिस्टर आर केप्ट इन्फॉर्म मेजर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे मिनिस्ट्री आणि डिपार्टमेंटमधील ज्या महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती ही समरी स्वरूपात प्रेसिडेंटला, व्हाईस प्रेसिडेंटला मिनिस्ट्री देण्याच्या संदर्भातली भूमिका ही या कॅबिनेट सेक्रेटरीची असल्याची पाहायला मिळते. जे क्रायसिस सिच्युएशन झाल्यानंतर जे इंटर डिपार्टमेंटल किंवा इंटर मिनिस्ट्रियल कोऑर्डिनेशन आहे ते देखील करण्याची भूमिका किंवा महत्त्वाची भूमिका ही यांची राहत असल्याची पाहायला मिळते. त्यानंतरनं कॅबिनेट सेक्रेटरी जो असतो तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो कॅबिनेट सेक्रेटरी हा कॅबिनेट सेक्रेटरिएटचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतो. त्याचबरोबर एक्स ऑफिसो चेअरपर्सन ऑफ सिव्हिल सर्व्हिस बोर्ड, जो सिव्हिल सर्व्हिस बोर्ड आहे त्याचा एक्स ऑफिसो चेअरपर्सन म्हणून भूमिका देखील कॅबिनेट सेक्रेटरिएट हा बजावत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरनं आपली 19 नंबरची बीट ही इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट संदर्भात आहे. तर इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट हे डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं जे डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू आहे यांच्या अंतर्गत इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणून कार्यरत असतं. यांना क्रिमिनल लॉचा जर विचार करायला गेलं तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002 नुसार ते क्रिमिनल लॉ संदर्भातल्या ज्या खटले असतील त्यांच्या संदर्भातली कारवाई करतात. तर सिव्हिल लॉ संदर्भातल्या कारवाई करायच्या असतील किंवा चौकशा करायच्या असतील तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 नुसार त्यांना अधिकार मिळत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरची आपली 20वी बीट ही इंटरस्टेट कौन्सिल संदर्भात आहे. तर सर्वसाधारणपणे सरकार या कमिशनच्या शिफारसीनुसार ही 1990ला प्रेसिडेन्शियल ऑर्डरनुसार स्थापन करण्यात आलेली आहे. या संदर्भात भारतीय घटनेतला जर विचार करायला गेलं तर 263 नंबरचं जे अनुच्छेद आहे त्यानुसार इंटरस्टेट कौन्सिलची स्थापना करण्यात आली किंवा गठीत करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्याचं प्रमुख फीचर्स काय आहेत ह्याची, तर हे रिकमेंडेटरी बॉडी आहे. त्यामध्ये सेंटर स्टेट, इंटरस्टेट जे डिस्प्यूट आहेत त्या संदर्भातल्या बाबींसंदर्भात ते सल्लामसलत किंवा शिफारसी करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरनं ही नॉट परमनंट नाही आहे. जरी अनुच्छेद 263 नुसार ही स्थापन करण्यासंदर्भातल्या तरतुदी देण्यात आल्या असल्या तर ही परमनंट बॉडी नाही आहे. त्यानंतर त्याचं कंपोजिशनचा जर आपण विचार करायला गेलं तर या इंटर स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष किंवा चेअरपर्सन हे प्रधानमंत्री असतात. सर्व राज्यांचे आणि युनियन टेरिटोरियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत त्यांचे प्रमुख CM यांचे हे असतात. या म्हणजे सर्व घटक राज्यांचे मुख्यमंत्री आणि युनियन टेरिटोरियल ज्यांना असेंब्ली आहेत त्यांचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर 6 कॅबिनेट मिनिस्टर यांची मिळून ही कौन्सिल बनत असल्याची पाहायला मिळते. त्यानंतर जे या कौन्सिल अंतर्गत जे स्टँडिंग कमिटी ऑफ कौन्सिल आहे ते जे चेअर हे होम मिनिस्टर असतात. त्याचबरोबर 9 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 5 कॅबिनेट मंत्री यांची मिळून स्टँडिंग कमिटी ऑफ कौन्सिल ही गठीत करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर डिलिमिटेशन कमिशन, तर साधारणतः भारतीय घटनेतला अनुच्छेद 82 असेल किंवा अनुच्छेद 170 असेल यानुसार डिलिमिटेशन कमिशन हे लोकसभा असतील किंवा आपल्या आमदारकी म्हणजे विधानसभा असतील यांच्या संदर्भातल्या लोकनियुक्त प्रतिनिधींसंदर्भातले जे मतदारसंघाची रचना आहे या संदर्भातले तरतुदी करण्यासाठी हे कमिशन गठीत करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं. यापूर्वी जर आपण विचार करायला गेलं तर 1952, 1963, 1973, 2002 मध्ये अशा पद्धतीच्या मतदारसंघाचे पुनर्आखणी करण्यासंदर्भातल्या आयोगाचं गठन करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. तर यामध्ये 3 एक्स ऑफिसो मेंबर असतात. सर्विंग किंवा रिटायर सुप्रीम कोर्टाचा जज हा याचा चेअरपर्सन म्हणून भूमिका बजावतो. चीफ इलेक्शन कमिशनर और एनी इलेक्शन कमिशन नॉमिनेटेड बाय चीफ इलेक्शन कमिशन हा याचा सदस्य असतो. आणि तिसरा स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ कॉन्सर्न स्टेट यांचे मिळून हे 3 एक्स ऑफिसो मेंबरचं मिळून हे कमिशन बनणार असल्याचं पाहायला मिळतं. 84व्या घटना दुरुस्तीने 2002ला जे करण्यात आली त्यानुसार जे इथून पुढचं जे आपलं हे होणार आहे डिलिमिटेशन किंवा मतदारसंघाचा पुनराढावा तो 2026मध्ये होणार आहे अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे.
या अनुषंगानं SC ST संदर्भातल्या सीट रिझर्वेशन करण्याच्या आयडेंटिफिकेशन म्हणजे त्यांच्या मतदारसंघाचं आयडेंटिफिकेशन हे देखील यांच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर लोकसंख्येच्या आधारे हे ते मतदारसंघाचा आढावा घेत असल्याचं पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं आपण पॉलिटीच्या 21 बीट ज्या की यंदाच्या लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहेत ते पाहिलं. अशाच बीट घेऊन आपण पुन्हा भेटूया. तुर्तास धन्यवाद.